लास्ट करणार आहोत. पुढच्या शनिवारपासून मी काही वेगळ्या जे विषय आहेत आणि असेच स्टडी टाईपचेच विषय असणार आहे. सॅटर्डेजला जास्त करून स्टडी टाईप आपण घेणार आहोत. एकदम पूर्ण खूप खोलवर आणि अवघड असा अभ्यास नाही, परंतु आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे आणि जे समजून घेणं गरजेचं आहे अशा प्रकारचा अभ्यास आपण नक्कीच सुरू करणार आहोत. किंबहुना चालूच आहे आपला. देवाचं वचन अजून आपल्याला काय आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे याच्यासाठी आपण वाचूया मत्तई 8:16. मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि त्याचं 16वं वचन आपण वाचणार आहोत यावेळेस. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालविली व सर्व दुखनाईतांना बरे केले. खूप महत्त्वाचं आहे की अशुद्ध शक्तीपासून सुटका आणि आरोग्य हे प्रभू येशू ख्रिस्तानी फक्त शब्दांच्या द्वारे केलेलं आहे. ते शब्द जो स्वतः जीवन झालेला शब्द होता, जे सामर्थ्यशाली शब्द आहेत, ज्याला रेमा किंवा कार्यकारी शब्द म्हणतात, देवाचं वचनाचं जे सामर्थ्य आहे त्याच्याद्वारे ह्या गोष्टी घडत असतात. कुठल्याही भूतबाधित व्यक्तीला सुटका किंवा कुठल्याही आजारी व्यक्तीला आरोग्य हे कुठल्या मनुष्यामधल्या शक्तींच्या द्वारे किंवा मनुष्याच्या शब्दांच्या सामर्थ्याद्वारे मिळत नाही, तर परमेश्वराच्या जिवंत कार्यकारी शब्दाचं जे सामर्थ्य आहे, त्याचा जो रेमा कार्यकारी शब्द आहे, त्याचं जे पवित्र वचन आहे त्याच्याद्वारेच ते मिळत असतं. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणखी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, सध्या खूप लोक भूतबाधितांना म्हणजे भूत काढणे आणि हे रोग आजार बरे करणे ह्या प्रकारच्या सेवा सर्वत्र लोक करत आहेत. आणि असं नाही आहे की फक्त त्यांनाच देवानी पाचारण केलेलं आहे. तुम्ही मी आपण सर्व जितक्यांच्या ठाई देवाचा पवित्र आत्मा वस्ती करतो आणि त्याच्या पवित्र वचनाच्या आधारावरती आपलं जीवन आपण चालवण्याचा प्रयत्न करत आहे, वचनाचं सामर्थ्य घेत आहे, आपल्या प्रत्येकालाच प्रभूने ते सामर्थ्य दिलेलं आहे. फक्त आपला किती विश्वास आहे त्यानुसार आपण ते उपयोगात आणायचं नाही आणायचं ठरवत असतो. ज्या व्यक्तीला जास्त विश्वास असतो तो व्यक्ती त्या अधिकाराने ते भूतांना काढत असतात किंवा आरोग्याचे शब्द बोलत असतात. आपल्या मनामध्ये शंका असतात, कधी कधी भय असतं किंवा स्वतःला आपण कमी लेखत असतो किंवा आपल्याला तेवढी खात्री पटलेली नसती की मी करू शकेल म्हणून देवाच्या आत्म्याच्या द्वारे, किंवा अशा काहीतरी गोष्टी असतात किंवा थोडं अडखळण असतं किंवा काही प्रश्न असतात अनुत्तरित, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण पुष्कळ वेळेस अधिकाराने भूत काढू शकत नाही किंवा जे रोगी आहेत त्यांच्यासाठी आपण आरोग्याची प्रार्थना करू शकत नाही. आरोग्याची प्रार्थना अनेक लोक करतात, पण भूत काढायला खूप लोक घाबरत असतात. मला माहिती नाही त्यांच्या मागचे खूप सारे कारण आहेत, तो आपला आजचा विषय नाही आहे. पण मला हे सांगायचं आहे, प्रत्येकांना उत्तेजन द्यायचं आहे की आपल्या प्रत्येकाला ज्या कोणाला देवाचा पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे, आपलं तारण झालेलं आहे, तो पवित्र आत्मा आपल्या ठाई वस्ती करत आहे, त्याच्या पवित्र वचनानुसार आपण चालण्याचा प्रयत्न करत आहोत, त्या आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने भूत काढण्याचा आणि जे आजारी आहे त्यांना आरोग्याचा शब्द घोषित करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणून जर आज तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील किंवा मला माहिती नाही की काय थोडा विश्वास कमी असेल, खात्री वाटत नसेल, तर ह्या सर्व गोष्टींवर मनन करा, प्रभूकडे प्रार्थना करा की प्रभू माझा विश्वास तू वाढीस लाव, आणि देवाच्या वचनावरती मनन करा आणि प्रत्येकाने सुद्धा आपल्या ठाई असलेलं हे जे सामर्थ्य आहे ते कार्यान्वित करून ते उपयोगात आणण्याचा जरूर प्रयत्न करा, हे मला सर्वांना सांगायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे एक कथित जे लोक आहेत की जे भूत काढणे आणि आरोग्याचे चमत्कार ह्या ज्या करतात सेवा फक्त, तर मला हे सांगायचं आहे की फक्त भूत काढण्याद्वारे, फक्त आरोग्य देण्याच्या द्वारे त्या व्यक्तीचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होत नाही. प्रत्येक व्यक्तीला तारणाची शुभवर्तमानाची घोषणा करणं,
पश्चातापाची घोषणा करणं ह्याच्याशिवाय कुठल्याही व्यक्तीचा स्वर्गराज्यात प्रवेश होत नाही. मी कुठल्या व्यक्तीमधलं भूत काढलं, त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, त्याच्या जीवनात चमत्कार झाला, तर त्याला स्वर्गराज्य मिळणार नाही. त्या व्यक्तीला मला शुभवर्तमान तारणाची घोषणा करणं, त्याच्या आत्म्याचं तारण होणं, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारणं, त्या व्यक्तीने खरा पश्चाताप करणं, ह्याच्याशिवाय तो व्यक्ती स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ह्या गोष्टीचा सुद्धा कधीच विसर पडू नये. पुष्कळ वेळेस आपल्याला अनेक रोगी लोक भेटतात किंवा भूताने पछाडलेले, अर्थात ते भूताने पछाडलेले ज्या वेळेस असतात त्यावेळेस ते काय तारणाचा स्वीकार करत नाही, कारण अशुद्ध शक्ती असते. पण आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांना त्या भूतापासून, अशुद्ध शक्तींपासून सुटका मिळते. त्यावेळेस तत्काळ त्याच ठिकाणामध्ये त्यांना शुभवर्तमान सांगणे आणि त्यांचा विश्वास जर असेल तर त्यांना तारणाबद्दल सांगून प्रार्थना करायला लावणं हे फार गरजेचं आहे. ह्या गोष्टींपासून कधीही मागं फिरू नका. आपल्याला माहिती नाही पुन्हा ती संधी मिळेल की नाही मिळेल ती. म्हणून एखाद्या व्यक्तीला तारण सांगण्याची संधी कधीच वाया घालू नका. एखाद्या वेळेस आरोग्याची प्रार्थना आणि भूत काढायची संधी वाया गेली तरी काही फार फरक पडत नाही, परंतु तारणाची घोषणा करण्याची संधी मात्र कधीच वाया घालवू देऊ नका. कुठल्याही व्यक्ती असू द्या, प्रार्थनेला या, सगळं ठीक होईल ह्या गोष्टी सांगणं ज्यावेळेस आपण स्वतः खूप नवीन असतो, आपल्यालाच काही एवढं जास्त माहिती नसतं, त्या लेवलपर्यंत ठीक आहे. परंतु काही वर्ष, काही महिने आपण जर प्रभूच्या राज्यामध्ये आहे, त्याच्या मंडळीची सहभागिता आहे, आपण प्रभूमध्ये वाढत आहे, तर फक्त प्रार्थनेला या एवढं सांगण्यामध्ये काहीही पॉइंट नाहीये प्रियानो. समजा आज सोमवार आहे, आज मला कोणीतरी व्यक्ती भेटलेली आहे, ती संकटात, कष्टात आहे, मी त्या व्यक्तीला म्हणाल हो तुम्हाला आरोग्य मिळेल, हे होईल, ते होईल, तुम्ही रविवारी चर्चला या, असं मी सांगेल, त्याच्यात चुकीचं नाहीये, सांगा तसं जरूर. पण जर मी तारण सांगितलं नाही त्या व्यक्तीला, ती व्यक्ती रविवारी चर्चला येईल का नाही ह्याची एक तर पहिली गोष्ट आपल्याला खात्री नसते. आणि समजा तरीही प्रत्येक गोष्टीवरती मात करून ती व्यक्तीने निश्चय जरी केला असला तरी रविवारपर्यंत त्या व्यक्तीच्या किंवा जगामध्ये कुठं काय घडामोडी घडतील आणि त्या व्यक्तीला तारणाची संधी मिळेल का नाही याबद्दल आपण खात्री देऊ शकत नाही. किती वाईट दिवस आहे जगामध्ये बाहेर. जेव्हा 15 तारखेला मार्चला चर्च झालं होतं तेव्हा कोणाला माहिती होतं का की हे शेवटचं चर्च असेल, आता ह्याच्यानंतर काही महिने चर्च होणार नाही. कदाचित तुम्हाला वाटलं पण नसेल कोणाला. बरोबर आहे. काय गोष्टी क्षणामध्ये घडतात आपण सांगू शकत नाही. आणि आता तर आपण जसं शेवटच्या काळाच्या, प्रभूच्या येण्याच्या अधिक निकट चाललेलो आहे, त्या समयाच्या अधिक जवळ चाललेलो आहे, त्यावेळेस तर जगामध्ये अनेक घडामोडी आता सतत घडत राहणार आहे, अनेक घडामोडी सतत घडत राहणार आहे. म्हणून सर्वांना नम्रतेची विनंती आहे, आत्म्यामध्ये स्वतः तर जागृत राहा, परंतु तुम्हाला भेटलेली व्यक्ती, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब, कोणीही असू द्या जगामधलं, त्यांना सर्वात प्रथम तारणाची घोषणा करा, त्यांना शुभवर्तमान सांगा, जे पश्चातापाचं वचन आहे त्याची पेरणी त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये करा. ही महत्वाची गोष्ट आहे. आणखी काही लोकांकडे मी पाहिलेलं आहे, आजकाल ट्रेंड निघाली आहे ती, विशेषतः भूत काढणारे लोक ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात करतात. सगळ्यांच्या समोर नाही का त्या भूताला एवढं पिळवतात, एवढं नाही का त्या व्यक्तीला, आणि मग त्यांना अख्खा बायोडाटा विचारत बसतात, कुठून आले, काय झालं, कसं झालं, काय, कोण, कधी, कुठं, कसं, इथं काय दिसतंय, तिथं काय दिसतंय. येशू ख्रिस्ताची ती पद्धत नाहीये. पवित्र वचनामधून मत्तय, मार्क, लूक, योहान, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा आहे. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये सर्व जे प्रेषित आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहे त्या प्रत्येकांची सेवा आहे. पवित्र शास्त्रात असंख्य उदाहरणं दिलेली आहेत भूतग्रस्तांना परमेश्वरांनी सुटका देण्याची. त्या कुठल्याही ठिकाणी देवाच्या कुठल्याच अभिषिक्त व्यक्तीने, स्वतः प्रभू येशू ख्रिस्तांनी सुद्धा सैतानाचा, त्या भूताचा बायोडाटा घेतलेला नाहीये. देवाचं वचन स्पष्ट सांगतं, सैतान हा लबाडीचा बाप आहे, त्याच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. आणि सैतानाचा बायोडाटा घेऊन काय करायचंय, तिथं भेटायला जायचंय का आपल्याला नंतर? नाही, काही कारण नाही आपल्याला ते घेण्याचं. आणि तो लबाडीचा बाप आहे. इनफॅक्ट ज्यावेळेस
आम्ही पण सेवा करत असतो, ते भूत स्वतःहून बोलायला लागले तरी आम्ही त्यांचं ऐकून घेत नाही. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात शांत करायचं आणि फक्त शब्दांच्या द्वारे त्याने भूते घालवली. अनेक ठिकाणी सांगितलं, या वचनात सुद्धा सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्तानी भूत घालवण्यासाठी सुद्धा फक्त शब्द बोललेला आहे. तो त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आपल्याला देवाच्या वचनामध्ये राहून, त्याच्या समक्षतेत राहून, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने स्वतःला भरून घेऊन आपल्या शब्दांमध्ये सुद्धा ते सामर्थ्य आपल्याला प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. आपण ते सर्वांनी करायचंच आहे प्रियांनो. येशू ख्रिस्तानी पाणी शिंपड, चपलेनी मार, झाडूनी झोड ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या नाहीयेत. प्रेषितांनीही कुणीच केलेल्या नाहीयेत. केस धर, खाली बसव, अशा प्रकाराने अनेक ठिकाणी भूत काढण्यात येतात. मी अनेक लोकांचं पाहत असते, खूप मोठे मोठे देवाच्या सेवकांचे सुद्धा व्हिडिओज असतात. त्याच्यावरती पण नुसतं त्या सैतानाला, ते भूत लागलेल्या व्यक्तीचं, त्याचं शरीर ते एवढं पिळवटून टाकत असतं त्या अशुद्ध शक्ती, आणि त्याला सगळ्यांच्या समोर नाचून, बोल किधर से आया, क्या किया, काय नाही सगळं विचारून एवढा टाइम वेस्ट त्याच्यामध्ये होत असतो. का तेवढा वेळ सैतानाला बोलायला देताय? तेवढ्या वेळामध्ये शुभवर्तमान सांगा, तारणाची घोषणा करा. जमलेल्या क्राऊडला सैतानाचं ऐकवत बसू नका. आपल्याला कोणाचा न्याय करायचा नाही, प्रत्येकाला प्रभू पाहून घेईल. परंतु आशांच्या मागे तुम्ही अंधरित्या धावू नका. आणि मुख्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं, आपल्या प्रत्येकामध्ये परमेश्वराने हे सामर्थ्य दिलंय. आपल्याला सुद्धा स्वतःची तयारी करून ह्या सर्व सेवा करायच्या आहे. त्यावेळेस आपण सुद्धा अशा चुकीच्या मार्गामध्ये जाऊ नये. आपण फक्त शब्दांनी त्याला आज्ञा देऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते अशुद्ध शक्तीला निघून जायचं फक्त सांगायचं आहे. आणि जरूर ते जाणार, कारण आपल्यामधलं सामर्थ्य, आपले शब्द या कशाच्या द्वारे सैतान कधीच पळ काढत नाही. तर जे नाव सर्व नावांवरून श्रेष्ठ आहे, ज्या नावामध्ये सामर्थ्य आहे, त्याच एका नावाच्या समोर सैतान सुद्धा झुकतो. आणि तेच नाव आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव, जे सर्वात उंच केलेलं नाव आहे. आपल्याला सुद्धा फक्त त्या नावाची घोषणा करायची आहे. त्याच्या नावातच आरोग्य मिळतं, त्याच्या नावातच चमत्कार होतात, त्याच्या नावातच भूतांपासून सुटका मिळते. माझ्यामध्ये कोण दिसतंय, माझ्यात सामर्थ्य दिसतंय का? काही नाही. तो लबाडीचा बाप आहे. तो सगळ्यांच्या समोर म्हणाल, हा तुझ्यातून अग्नी दिसतोय, मला चटका बसतोय, मला हे होतंय. आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाहीये प्रियांनो. येशू ख्रिस्त एवढा सामर्थ्यशाली असताना कुठल्या अशुद्ध शक्तींनी सांगितलं का तुझ्यात चटका बसतोय, अग्नी दिसतोय, असं प्रकाश दिसतोय? काही बोलले नाही. इनफॅक्ट 2 उदाहरणं आहेत, त्याच्यावरती मी नंतर एकदा प्रीचिंग कधीतरी घेणारच आहे. ते खूप महत्त्वाचे आहे. येशू ख्रिस्त सुद्धा होता, त्यावेळेस सुद्धा समजा फॉर एक्झाम्पल सैन्य लागलेला जो मनुष्य होता आणि ते त्या ठिकाणात गेले, तो बोलला, हे देवाचा पुत्र आमच्यामध्ये का पडतोस? तू जिवंत देवाचा पुत्र आहेस, अशी साक्ष दिली. एक भूतग्रस्त मुलगी होती, तिला लोक दैवाविषयक प्रश्न विचारायचे आणि ती जे उत्तरं द्यायची त्याच्याद्वारे तिचा मालक पैसे कमवायचा. आणि पाऊल एक दिवस जात होता त्या ठिकाणामधून, तर तिने चालू केलं, जिवंत देवाचा सेवक आहे. तिला सुद्धा संत पावलांनी दटावलं. त्या अशुद्ध शक्तीला सुद्धा येशू ख्रिस्तानी दटावलं होतं. कारण आपल्याबद्दलची साक्ष ही भूतांनी द्यावी, हे देवाच्या वचनाची पॅटर्न नाही प्रियांनो. तो लबाडीचा बाप आहे. त्याने आपल्याबद्दल साक्ष द्यावी ही येशू ख्रिस्ताचीही इच्छा नव्हती, प्रेषितांचीही नव्हती. आणि पावलांनी पण त्यांना शांत केलेलं आहे. कारण आपण जिवंत देवाचे पुत्र कन्या आहोत, आपण जिवंत देवाचे सेवक आहोत, हे सैतानाने सांगण्यापेक्षा आपल्या स्वतःला खात्री असणं गरजेचं आहे. आणि आपल्या कृतींच्या द्वारे लोकांनी आपल्याबद्दल ही साक्ष दिली पाहिजे की ह्यांच्या ठाई आम्हाला ख्रिस्त दिसतो. सैतानाच्या कडूनच्या साक्षी महत्वाच्या नाहीये, तो लबाडीचा बाप आहे. येशू ख्रिस्तानी आणि प्रेषितांनी, पावलांनी, सर्वांनी त्यांना दटावून शांत केलेला आहे. आणि आपण आजकालच्या काळातल्या जर परिस्थिती बघितली तर तिथं विचारत बसतात, मैं कोण हूँ, मुझमे क्या दिख रहा है, काय 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 सगळ्या गोष्टी असतात. तर अशा गोष्टींच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाहीये. आपण सुद्धा जेव्हा ह्या सेवा करणार आहोत तर आपण परमेश्वराला
आणि प्रभू येशू ख्रिस्ताला उंचावायचं आहे, त्याला सामर्थ्य द्यायचा, त्याला सर्व गौरव द्यायचा आहे आणि त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे ह्या गोष्टी करायच्या आहेत. हे बायोडाटाचे प्रकार आपल्याला करायचे नाही. आपण जिवंत देवाची आराधना करतो. आपल्या प्रत्येक गोष्टींच्याद्वारे केवळ त्याला स्तुती आणि सामर्थ्य आणि गौरव, मान सन्मान हे त्याला आणि त्यालाच प्राप्त झाला पाहिजे, आता आणि सदा सर्व काळासाठी. कारण तोच एकटा स्तुतीस पात्र आणि भयास योग्य परमेश्वर आहे. तो राजासनारूढ आहे, तो सिंहासनारूढ आहे, तो सर्वोच्च आहे, तो स्वर्गीय आहे, पवित्र आहे, अतिपवित्र आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. आणि म्हणून तुम्ही पण जाता, कधी समजा कोणी आजारी लोकांसाठी आपण बहुतेक प्रार्थना करतो, त्यांना प्रभू पहिल्यांदा शुभवर्तमान सांगा त्यांना. जर त्यांनी प्रभूचा स्वीकार केला तर त्यांच्यासाठी व्यवस्थित अशा प्रार्थना करा. जर त्यांनी प्रभूचा स्वीकार केला नाही तरी सुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना करा, पण त्या प्रार्थनेमध्ये जरूर हे म्हणा की प्रभू तू जिवंत देव आहे आणि ह्या व्यक्तीला जर आरोग्य मिळत आहे तर ते तुझ्या सामर्थ्याद्वारे मिळत आहे याची ह्या व्यक्तीला जाणीव होऊ दे. ही प्रार्थना मात्र करायला विसरू नका. पुष्कळ वेळेस काय होतं, अनेक लोक असतात ते दिसल त्या, आता त्यांच्या घरात समजा कोणीतरी आजारी आहे, ते दिसल त्या प्रत्येकाला म्हणजे आपल्या प्रभूची प्रार्थना करणारे आहे आणि आणखी काही गोष्टी असतात, ते प्रत्येक ठिकाणी धाव घेतात. सरते शेवटी त्या व्यक्तीला आरोग्य मिळाल्यावरती 1% सुद्धा व्यक्ती येत नाही परत की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आरोग्य मिळाले. त्याच्या पण कमी रेशो असतो. बाकीच्या ठिकाणी जिथं नवस बोलले तिथं नवस फेडायला जातात ते लोक, परंतु खूप कमी लोक आहेत ते येऊन म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्तामुळेच आरोग्य मिळालं. काही लोक असे आहेत की ते म्हणतात सगळ्यांच्याच मुळे आरोग्य मिळालं. फायदा झाला का त्या व्यक्तीचं? जर तारणच झालं नाही तर त्याला आरोग्य मिळालं. म्हणून सर्वात प्रथम त्यांना तारणाबद्दल सांगा. त्यांनी तारणाबद्दल स्वीकारलं नाही तरी देखील प्रार्थना करायची नाही असा अर्थ होत नाही. आपण प्रार्थना जरूर करायची, पण प्रभूने त्याची भेट घ्यावी, त्यांना सत्य समजावं, ह्या गोष्टीसाठी मात्र जरूर प्रार्थना करा. आणि जर त्या व्यक्तीने तारणारा म्हणून स्वीकारलं तर मग मात्र प्रभूकडं आपण अधिकाराने जाऊ शकतो. काही लोक असतात, मी एक जनरल फक्त आज बोलत आहे, काही लोक असतात ते दिसल त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतात की त्या दिसल त्या प्रत्येक लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या आवरणाखाली घेतात. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे मौल्यवान आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य जरूर आहे, परंतु ते त्याच व्यक्तीसाठी आहे ज्याला त्याचं मोल कळालेलं आहे. आपण सगळ्या जगाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या आवरणाखाली घेऊ शकत नाही. मिस्रामध्ये जेव्हा पिढ्या आल्या होत्या त्यावेळेस इस्रायल लोकांनी जाऊन नाही आपल्याला जास्तीची प्रीती करायची आहे, जाऊन मिस्रांच्या घरांवरती पण जाऊन ते कोकऱ्याचं रक्त लावलं का? इनफॅक्ट आपल्या शेजारचे, आपले नातेवाईक, आपले मित्र परिवार ह्यांना देखील जाऊन त्यांनी नाही लावलं. प्रत्येकाला आपल्या घराला लावण्याची परमिशन आज्ञा दिली होती आणि त्यांनी त्याचं तंतोतंत पालन केलं. वाचा पवित्र शास्त्रातून सत्य कळेल तुम्हाला. आणि येशू ख्रिस्ताचं रक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्यासाठी परमेश्वराची योजना आहे. ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे, ज्याच्या पापांचा दोष त्या रक्तामुळे धुतला गेलेला आहे, त्याच व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताखाली आश्रय आहे, संरक्षण आहे. इस्रायल लोकांना आणि ते सुद्धा प्रत्येकाला आपल्या कुटुंबासाठीच ते कोकऱ्याचं रक्त लावायला सांगितलेलं. काही लोक लगेच न्यायाधीश म्हणतात सर्वांवरती प्रीती करायची. आपण देवापेक्षा जास्त प्रीती करू शकत नाही. आपण देवापेक्षा अधिक प्रीती करणारे आणि अधिक धार्मिक नाही. त्यांनी ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे. प्रार्थना जरूर करा सर्वांसाठी. मध्यस्थी जरूर करू शकतो आपण, पण प्रार्थनेचे प्रकार आहेत, मध्यस्थीचे प्रकार आहेत. वॉरफेअर तर खूप दूरचीच गोष्ट आहे. हे सुद्धा आपल्याला पवित्र वचनामधून शिकणं वारंवार हे फार गरजेचं आहे. तर त्या प्रभावी प्रार्थना होतात. ज्यावेळेस सुरफुनुकी स्त्री आली होती
प्रभू येशू ख्रिस्ताकडे, तिच्या मुलीला भूत लागलं होतं, त्यावेळेस सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तानी पहिलं सेंटेन्स तेच बोलला होता की जी मेजावरची भाकर आहे ती कुत्र्यांना देत नाही. त्याने तेच सांगितलं होतं की मी इस्रायलासाठी आलेलो आहे, आधी त्यांना देणार आहे ते. पण तिचा विश्वास होता, ती बोलली कुत्रे देखील मेजावरून पडलेला चूर खातात, म्हणजे प्रभू थोडं देखील जे दुसऱ्यांना आहे त्यांना प्राप्त होऊ शकतं. प्रभू येशू ख्रिस्ताला कळालं की त्याचं जे कार्य आहे, त्याची योजना सर्व परराष्ट्रीयांना एकत्र करून सर्वांना ख्रिस्ताची लेकरं करायची होते. तो विश्वास त्या स्त्रीमध्ये होता आणि म्हणून तो म्हणाला तुझ्या विश्वासाने प्राप्त झालं. पण तिला देखील सर्वात प्रथम त्याने तेच सांगितलं होतं. ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त मौल्यवान आहे. ते कुठल्याही कोकरा, मेंढरा, शेरड किंवा कुठल्या तरी प्राण्यांच्या रक्तासारखं नाहीये प्रियांनो. ते अति पवित्र, अति मौल्यवान रक्त आहे. आणि म्हणून ते आपण प्रत्येकाला उठसूट येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या आवरणाखाली घेऊ शकत नाही. प्रत्येकाला उठसूट ते वाटू शकत नाही. आपण ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे त्या व्यक्तीसाठीच फक्त त्याच्या रक्तामध्ये, त्याच्या रक्ताच्या खाली आश्रय आहे आणि संरक्षण आहे. जो इस्रायल झालेला आहे त्यालाच फक्त द्वारवाहीला आणि कपाळपट्टीला त्या कोकऱ्याचं रक्त लावल्यावरती त्या होणाऱ्या मोठ्या अशा नाशापासून संरक्षण आहे, संपूर्ण मिसर देशाला नाही. ही गोष्ट देखील आपल्याला समजणं गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीने तारणाची प्रार्थना केली नसेल तर त्या व्यक्तीच्या वतीने आपण मध्यस्थी करायची असते प्रार्थना. काही लोक सगळ्यांसाठी सरसकट प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आरोग्य प्राप्त झालेलं आहे. त्यांना माहिती आहे का ज्यांच्यासाठी प्रार्थना करतोय त्यांना येशूला बसलेले फटके काय होते, कधी होते, कसे होते, का होते, त्याच्यामध्ये आरोग्य आहे का, त्यांनी काय सहन केलं हे माहिती आहे का त्यांना? नाही. चूक आपली आहे की आपण अगोदर शुभवर्तमान सांगत नाही. आपण अगोदर त्या फटक्यांचं मोल, त्या रक्ताचं मोल सांगा आणि मग त्या व्यक्तीने स्वीकारल्यावरती त्यांच्यावरती ते क्लेम करा. समजत आहे ही गोष्ट? तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करा मला काय म्हणायचं आहे ते. पहिले तिमोथी 3:15 पुढचा पॉइंट. तिमोथी 3:15. तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिले आहे. तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे. सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला. एक मिनिट, मला वाटतं मी काहीतरी चुकीचा रेफरन्स घेतलेला आहे. परंतु एक महत्वाचं आहे. 9वे वचन, 4था अध्याय 9वे वचन. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. देवाचं वचन जे आहे ते विश्वसनीय आहे आणि ते स्वीकारावयास पूर्णपणे योग्य असे आहे. माझी इच्छा आहे की आपण पहिल्या वचनापासून वाचावं. तिमोथेला पहिले पत्र याचा 4था अध्याय. आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. हे जे वचन आहे ना, पहिलं वचन, याच्यामध्येच खूप मोठं रहस्य आहे प्रियांनो. काही ठिकाणी म्हटलंय लोक पहिल्या प्रीतीपासून दूर होतील. काही ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. खरा विश्वास आहे तो गमावतील, पण बाकीच्या गोष्टी त्यांच्या जीवनात तशाच राहतील.
म्हणून आपल्याला सर्व गोष्टींमध्ये स्थिर व्हायचं, प्रीतीमध्ये पण स्थिर व्हायचं, विश्वासामध्ये पण स्थिर व्हायचं, शांतीमध्ये पण स्थिर व्हायचं, आपला प्रभूमध्ये सर्वदा आनंद सुद्धा करायचा. हे जे आत्म्याचं जे फळ आहे ना, त्याचे 9 जे कॅरेक्टरिस्टिक आहे, स्वभाव वैशिष्ट्य आहे, त्याच्यापैकी कुठल्याच भागामध्ये आपल्याला डळमळीत व्हायचं नाही, पडायचं नाही. आपल्याला सर्व भागांमध्ये एकत्रितरित्या स्थिर असं राहायचं आहे. ज्या माणसांची सत्सद विवेक बुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंग्याने ते फुसलाविणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. फुसलावणारे आत्मे आणि जे देवाच्या वचनाच्या विरोधात खोटं शिक्षण आहे, पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं ते भूतांचं शिक्षण आहे. आपण त्याला कल्ट म्हणतो. देवाच्या वचनाचं सत्य शिक्षण सोडता जे पण भेळ मिसळ आहे, स्वतःच्या मनाचं शिक्षण केलेलं आहे, विपरीत असं शिक्षण आहे, खोटं शिक्षण आहे, देवाचं वचन स्पष्ट सांगतं ते भूतांचं शिक्षण आहे. आपल्याला कधी कळेल? जेव्हा आपल्याला सत्य वचन पूर्णपणे उत्पत्ती ते प्रगटीकरणापर्यंत योग्यरित्या आपण वाचलं असेल आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल तरच आपण ओळखू शकू की खोटे शिक्षक कोण आहेत, खोटे संदेष्टे कोण आहेत, खोटे पाळक कोण आहेत. तोपर्यंत मात्र आपल्याला ह्या गोष्टींना समजू शकणार नाही आणि अनेक लोक फुसलावले जातील आणि ह्या भूतांच्या शिक्षणाच्या मागे लागतील. हे मी बोलत नाही, देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. लग्न करण्याची ते मनाई करतील आणि विश्वास ठेवणारे व सत्य उमजणारे ह्यांनी उपकार स्तुती करून ज्यांचा उपभोग घ्यावयाचा अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्ये वर्ज्य करावी असे सांगतील. काही ठिकाणामध्ये देवाच्या नावाखाली लग्न करण्याची मनाई असते, लग्न करूच नका सांगतात. ते देखील चुकीचं आहे, हे स्पष्ट देवाचं वचन सांगतं. माझा तो विषय नाही आजचा, कधीतरी शिकवेल, पण देवाचं वचन हेच सांगतं स्पष्टरित्या, ज्याला पण इच्छा आहे तो व्यक्ती लग्न करू शकतो. परमेश्वराने नेमलेली गोष्ट आहे ती. लग्न करणं, व्यवस्थित विवाह करणं परमेश्वराच्या दृष्टीने हे अजिबात पाप नाही. इनफॅक्ट तो परमेश्वराचा आशीर्वाद आहे. म्हणून काही लोक म्हणतात जे लग्न केलेलं आहे ते पाप केलेले आहे, ते स्वर्गात जाणार नाही, ज्याला स्वर्गात जायचंय त्यांनी लग्नच करायचं नाही, अशा प्रकारचे शिक्षण देतात काही लोक. मी कोणाची नावं घेत नाही, परंतु हे खोटं शिक्षण आहे. अशांच्या नादी आपण भरकटवले जाऊ नये. देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकार स्तुती करून घेतलेले काही वर्ज्य नाही, कारण देवाचे वचन व प्रार्थना यांनी ते शुद्ध होते. कुठल्याही गोष्टीचं शुद्धीकरण करण्यासाठी देवाचं वचन आणि प्रार्थना खूप गरजेचं आहे. मी नेहमी सर्वांना सांगत असते, आज देखील पुन्हा सांगेल, बाहेरून आणलेली प्रत्येक गोष्ट, तुमच्या घरातला भाजीपाला असू द्या, किराणा माल असू द्या, काही पण गोष्ट असू द्या, आपल्याला माहिती नाही त्याच्या अगोदर काय त्याच्यावरती झालेलं आहे. अनेक दुकानदार असतात, ते त्यांच्या सर्व सामानाची पूजा अर्चा काय काय गोष्टी करत असतात, सर्व गोष्टी तिथं घडलेल्या असतात. इन्फेक्शन्स आजच्या काळामध्ये काय चाललंय, करोना कशाच्याही द्वारे पसरतो असं जगातले लोक म्हणत आहेत. काहीही असू द्या, रोग आजार असू द्या, पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा भाज्यांमध्ये वगैरे काही रोग आजार पसरतात, काही पण गोष्टी असू द्या. घरात जी पण प्रत्येक गोष्ट आहे ती बघा, लक्षात ठेवा. मी नेहमी सांगते, पुन्हा पुन्हा सांगेल, तुमचं भाजीपाला असू द्या, तुमचं दूध असू द्या, किराणा आणू द्या, घरामध्ये कपडे आणू द्या, काहीही आणू द्या, सर्वात प्रथम त्याच्यावरती प्रार्थना करा, त्याचं शुद्धीकरण करा, त्याचं परमेश्वराला समर्पण करा आणि मग त्याच्यानंतर ते आशीर्वादित केल्यानंतर उपयोगात आणा. मी सुद्धा घरात सर्व ह्या गोष्टी आम्ही फॉलो करतो बरोबर. पाणी देखील भरून ठेवलं पिण्याचं, आम्ही अगोदर त्याच्यावरती प्रार्थना करत असतो. पाण्यातून पण अनेक रोग आजार पसरत असतात. आजच्या काळामध्ये काय घडल, कुठं कशातून काय सांगू शकत नाही. अशुद्धता आणि कुठल्याही गोष्टी आणि प्रार्थना करणं हे कधीच वाईट नाही. सर्व गोष्टींचं शुद्धीकरण करणं खूप गरजेचं आहे. सायंटिस्ट जे आहे त्यांनी ऍक्च्युअल मध्ये याचे प्रयोग केलेले आहेत. मी कोण सायंटिस्ट कुठलचं हे काही सांगत नाही आता,
परंतु नंतर कधीतरी मी इन डिटेल ह्याच्यावरती बोलणार आहे. त्यांनी काय केलं की अशुद्ध गढूळ झालेलं असं पाणी घेतलं. पावसाळ्यात जे असतं नाही का, नद्यांचं पाणी पण एकदम लाल रंगाचं होऊन जातं ना, माती मिसळलेलं असतं, तशा प्रकारचं पाणी त्यांनी घेतलं. आणि जे सायन्सचे स्टुडंट आहे त्यांना माहिती आहे की पाण्याची एक रचना असते अणूंची त्याच्यामध्ये. आणि मला मराठीत नाही एक्सप्लेन करतायत, पण एक रचना असते त्याची, ठीक आहे. आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटीज अशुद्धपणा मिसळला जातो त्यावेळेस ती रचना असते ती डिस्टर्ब होती, जी ओरिजिनल असते ती, कारण ते दुसरे गोष्टी त्याला जोडले जातात, ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, तसं गढूळ पाणी घेतलं. सायंटिस्ट लोक होते, व्यवस्थित त्यांनी मायक्रोस्कोपिक त्याचा ऑब्झर्वेशन करून त्याचे फोटोज घेतले की त्याच्या पाण्याची आता संरचना कशी आहे. तर ती एकदम कशी पण विचलित झालेली कशीही होती. माझ्याकडे फोटोज सुद्धा आहेत त्या गोष्टींचे, सायंटिस्टचं सर्व काही आहे. कधीतरी जेव्हा वाटेल तेव्हा मी जरूर सर्वांबरोबर ते शेअर करेन. मग त्यांनी त्याच्यावरती काही प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी करायला लावल्या. अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोक घेतली होती त्यांनी. फक्त त्याला स्पर्श पण करायचा नाही, त्याच्यावर बोलायचं होतं फक्त. कोणी सायन्सच्या गोष्टी बोललं, कोणी वेगवेगळ्या आणखी कोणाकोणाची नावं घेतली. जे ख्रिश्चन लोक होते निवडलेले त्यांना कोणाला प्रार्थना करायला लावली, कोणाला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव बोलायला लावलं. प्रत्येकाला त्यांचा ग्रुप असतो आणि स्टडी असतो. हा सगळा सायंटिस्ट लोक असं मनाने करत नाहीत. आणि मग त्यांनी काय केलं, त्याला स्पर्श न करता फक्त बोलायला लावला त्या पाण्यावरती. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या प्रत्येक पाण्याचं त्यांनी जे आहे मायक्रोस्कोपिक फोटोग्राफी घेतलेली आहे. प्रत्येकाने बोलल्यानंतर त्या पाण्यावरती वेगवेगळा फरक झालेला आहे. परंतु ज्या व्यक्तींनी प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव त्या पाण्यावरती बोलले त्या पाण्याची संरचना एकदम परफेक्ट झाली आपोआप. ते शुद्धीकरण केलं नाही पाणी, त्यांनी पाणी सेम दिलं होतं सगळ्यांना, गढूळ पाणी. ज्यावेळेस ते प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव बोलले ना, ती जी संरचना होती त्याची सर्व जे बाकीचे अणू जोडले गेल्यामुळे डिस्टर्ब झालेली ती 100% परफेक्ट पाण्याची कशी असती, H2O ची जी असती ती प्रॉपर झाली. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव बोलले होते फक्त त्यांची, लक्षात घ्या. बाकीच्यांच्या थोड्या बहुत फरकाने झाला फरक, पण प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव बोललेल्यांचा 100% परफेक्ट झालं. पाण्यावरती सुद्धा पाणी भरता तुम्ही घरामध्ये पिण्याचं 2 मिनिटाची तरी प्रार्थना करा, वचन बोला, शुद्धीकरण करा त्याचं. आपण अन्न शिजवतो, मी या सर्व गोष्टी करत असते माझ्या घरात, म्हणून मी सांगते सर्वांना की त्याच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. मला माहिती आहे त्याच्यातलं सामर्थ्य. अन्न बनवून झालं, आपण लेडीजचं सर्व जेवढं बनवून झालं, बनवायच्या अगोदर पण प्रार्थना करा, बनवून झाल्यावरती पण प्रार्थना करा. घरातले कदाचित प्रत्येक व्यक्ती तेवढे प्रार्थनाशील नसतील, परंतु तुम्ही जर का ते अगोदरच प्रार्थना करून शुद्ध केलं आणि त्याच्यावरती देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य रिलीज केलं तर खाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याद्वारे आशीर्वाद प्राप्त होतील. ही गोष्ट समजून घ्या. प्रत्येक गोष्ट जी घरात येते ती देवाचं वचन आणि जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे ह्याच्याद्वारे शुद्ध होत असते. प्रयोग करून बघा. जर कोणाच्या घरामध्ये रागिष्ट लोक असतील, त्यांच्या जेवणावरती त्यांना पाणी देतो ना आपण, त्याच्यावर आधी प्रार्थना करा गपचूप आणि द्या त्यांना. 1 महिना करून पहा हा प्रयोग, नंतर मला सांगा. जादूटोणा नाही हा, देवाच्या नावाचं सामर्थ्य हे सांगते मी. आपल्या घरात आजारी लोक असतील त्यांना द्या प्रार्थना केलेलं पाणी, अन्न, घरातल्या सगळ्या गोष्टींवर त्यांच्या प्रार्थना करा दररोज. लेकरं आहेत आपली छोटी, त्यांना संरक्षणासाठी करा दररोज प्रार्थना. याचा अर्थ मी तेल पाण्याच्या बाटल्या आणि त्या व्यवसायाबद्दल बोलत नाहीये. आपल्या घरात आपण जे बनवतो मी त्याच्याबद्दल फक्त बोलत आहे. आणि हे बाहेरच्यांना पण सगळ्यांना उठसूट सांगत फिरू नका, कारण शेवटी ही विश्वासाची कृती असते. जेवढा तुम्ही विश्वास ठेवताल तेवढं त्या शब्दांमध्ये सामर्थ्य येतं. उगाचच कोणीतरी सांगतंय काहीतरी करतंय म्हणून नाहीये. ही गोष्ट सुद्धा समजून घ्या
की त्याच्या वचनाद्वारे आणि जो पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे, प्रार्थना आहे, यांनी गोष्टी शुद्ध होतात आणि हे देवाचं वचन सुद्धा सांगतं. आता काय लोक ह्याचा अजून एक विपरीत अर्थ घेतात की ज्या गोष्टी परमेश्वराच्या पवित्र शास्त्रानुसार वर्ज्य केल्या असतील त्या घेतात ते लोक आणि म्हणतात नाही, देवाच्या वचनात लिहिलंय, वचनाने आणि प्रार्थनेने सगळं काही शुद्ध होतं, मग आपण प्रार्थना केल्यावरती ते शुद्ध होतं. उदाहरणार्थ प्रसाद खाणे आपण जे करत नाही, स्पष्ट बोलत आहे मी. तर काही लोक म्हणतात की नाही का आपण प्रार्थना केल्यावरती तो शुद्ध पवित्र होतो, पण जेव्हा देवाने सांगितलंय खाऊच नको, तर सामर्थ्य देणारा शुद्ध करणारा मी स्वतः आहे का? शुद्ध करण्याचं सामर्थ्य प्रभूकडेच आहे ना सरते शेवटी. जर देवाने जी गोष्ट करू नको सांगितली आहे ती गोष्ट मी प्रार्थनेद्वारे कधीच शुद्ध करू शकत नाही, हे लक्षात घ्या. एखादा व्यक्ती असतो, समजा दारूचं व्यसन आहे, आपल्याला दारू प्यायची नाही, देवाच्या वचनात सांगितलं, मी प्रार्थना करून दारू पितो म्हणाला, तर आपण काय म्हणाल? आपण मान्य करू का? आपण म्हणू नाही ते व्यसनच आहे का? बरं, कारण देवाच्या वचनात तसं लिहिलेलं आहे, प्रभूनी नाही. मग तशीच गोष्ट सगळीकडे ऍप्लिकेबल होती. आपल्या सोयीच्या गोष्टी आपल्या सोयीनुसार देवाचं वचन मोडायचं नसतं प्रियांनो. आज्ञा जी आहे ती आज्ञाच असते, त्याच्यामध्ये बदल होत नाही. माझ्या सोयीनुसार मी ती बदलवली तरी जे परमेश्वराने वर्ज्य केलेलं आहे ते प्रार्थना आणि वचनाच्या द्वारे कधीच शुद्ध होत नाही, कारण वचनातच लिहिलेलं आहे की ते अशुद्ध आहे, त्याज्य आहे, वर्ज्य आहे, परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात आहे. तर विषय संपला. तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेत सामर्थ्य नाही, शुद्ध करण्याचं सामर्थ्य फक्त प्रभूमध्ये आहे. जे त्याला मान्य आहे तो फक्त तेच शुद्ध आणि पवित्र करतो. जे त्याला मान्य नाही तो कदापि त्याच्या स्वतःच दिलेल्या आज्ञा आणि वचनांच्या विरोधात जाऊन ते कधीच शुद्ध आणि पवित्र करणार नाही. का? तर फक्त मला वाटतं म्हणून नाही प्रियांनो, कधीच नाही, कधीच नाही. कसं असतं तर हे वचन घेणारे अर्धवट जे लोक आहे त्यांना मी बोलायचा प्रयत्न करेल की असं असतं तर देवाने अख्ख्या पवित्र शास्त्रात आज्ञाच नसते दिल्या. वाटल ते करा, प्रार्थना करा, सगळं वाटल ते मनमानी करा. पाप करायच्या अगोदर प्रार्थना करा, पाप करायच्या नंतर प्रार्थना करा, सगळं शुद्ध पवित्र झालेलं आहे. कशाला देवाने आज्ञा दिल्या असते एवढं संपूर्ण पवित्र शास्त्र बोल? बरोबर ना? ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या सोयीनुसार आपण देवाच्या वचनाचा अर्थ असेच लोक लावतात की जे देवाच्या वचनामध्ये मुळावलेले नाही, रुजलेले नाही, जे अर्धवट ज्ञानी आहेत, कुठलं तरी एखादं वचन घेऊन आपल्या सोयीसाठी देवाचं वचन फिरवणारे आहेत. असे अर्ध आणि हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. अर्धवट ज्ञान असतं ना ते नेहमी अतिशय धोक्याचं असतं. एकतर अज्ञानी असावं माणसाने, नाहीतर पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. अर्धवट ज्ञानी असतात ते स्वतःच्या मनाचे, सगळेजण स्वतःचे मोशे होऊन जातात प्रत्येकाचे. जसं इस्रायल लोकांना मोशेच्या द्वारे परमेश्वरांनी सर्व आज्ञा नियमशास्त्र दिलेलं, तसे हे लोक स्वतःचेच मोशे होतात. जो वचनाचा अर्थ आहे तो स्वतःच काढतात, स्वतःच नवीनच नियम मनाने काहीतरी बनवतात, देवाच्या वचनाच्या विरोधात जाऊ आणि वचनात असं लिहिलंय आणि वचनात तसं लिहिलंय आणि आपण असं करावं आणि तसं करावं. एखादा व्यक्ती जर बोलला की मी खून करायच्या आधी त्या व्यक्तीवर प्रार्थना केली होती आणि मी खून केल्यावरती पण तिथं उभा राहून प्रार्थना केली की देवा नाही का आता मी केलेल्या सर्व कृती तू शुद्ध आणि पवित्र कर, मग त्या व्यक्तीने पाप केलं की नाही केलं? पाप केलं, देवाच्या दृष्टीने पण केलं, कायद्याच्या दृष्टीने पण केलेलं, बरोबर ना? जर वचनाच्या आणि प्रार्थनेच्या द्वारे सर्व शुद्ध झालं असतं तर देवाने नियमशास्त्र दिलं नसतं. त्याचं वचन हे शुद्ध आहे, त्याचं वचन पवित्र आहे. पण आपल्याला ज्या गोष्टींचा संदेह आहे, काहीतरी संकोच आहे मनामध्ये, आपल्याला प्राप्त होणाऱ्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण शुद्ध कराव्यात, दररोजच्या वापरातील गोष्टी, ह्याच्यासाठी हे वचन दिलेलं आहे. खूप सिंपल आहे, खूप सोपं आहे, पण लोक त्याला कॉम्प्लिकेटेड करतात. ह्या गोष्टी बंधू वर्गात पुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. ख्रिस्त येशूचा चांगला सेवक ज्याला व्हायचा आहे त्याच्यासाठी हे वचन आहे.
काय म्हणतो तो की विश्वासाचं वचन जे आहे, सुशिक्षण जे म्हणजे वचनामध्ये शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे काय असतं? कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या करू नये याचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजे शिक्षण असतं. देवाच्या वचनात ते सुशिक्षण दिलेलं आहे असं इथं सांगितलेलं आहे. आणि त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा, खूप महत्वाचा आहे हा शब्द. आपल्या आत्मिक मनुष्याचं पोषण आणि त्याची वाढ जी आहे, तू जो ख्रिस्ताचा शिपाई आहे, जो नेमलेला सेवक आहे, त्याने वचनाच्या द्वारे आपल्या आत्मिक मनुष्याचं पोषण करावं. आपल्या देह वासनेचं पोषण करण्यासाठी देवाच्या वचनाचा विपरीत अर्थ लावू नये. मी स्पष्ट बोलते, नाही ज्यांना आवडत त्यांनी नाही ऐकलं तरी चालत, पण मी कोणाला चांगलं वाटावं म्हणून त्याचं जे सत्य वचन आहे याच्यात फेरबदल करून खोटं शिक्षण कधीच देऊ शकत नाही. मला क्षमा करा त्याबद्दल, कारण तो येऊपर्यंत मला सत्याची वचनाची घोषणा करणारा असा त्याचा सेवक व्हायचा आहे. आणि तुम्ही देखील तसं व्हावं अशी माझी इच्छा आहे. आजच्या ख्रिस्ती राज्याची अतिशय दुःखद अशी परिस्थिती ही आहे. मी म्हणणारे चांगले सेवक सुद्धा वचनाची भेळ मिसळ करून देवाचं वचन सांगतात. प्रत्येक वेळेस असं ज्यावेळेस वचन ऐकते आणि शिक्षण, त्यावेळेस माझ्या अंतःकरणात आणि डोळ्यात दोन्हीकडे अश्रू असतात. प्रियांनी, एकदा एका ठिकाणी मी गेले होते, आत्ताचं नाही, मी आधी जायचे खूप ठिकाणी, आता ऑनलाईनच बहुतेक सगळं करते. आणि तिथे एक पास्टर मला भेटले होते आणि त्यांच्या इथे पण गेले होते आणि ते म्हणाले, हां मी तुझं ऐकत असतो वगैरे असं तसं. नंतर म्हणाले, बघ माझ्या चर्चमध्ये ये प्रीचिंग करायला. तर मी म्हटलं ठीक आहे येईन मी. तर म्हणाले, पण खूप काय तडकाफडकी काय बोलू नकोस नाही का, असं लोकांना चांगलं वाटेल असंच बोल. म्हटलं सॉरी, मी तर काही येणार नाही म्हटलं, कारण मी काय देवाच्या वचनाची भेळमिसळ करू शकत नाही. मला जे सत्य दिसल, देवाचा आत्मा त्यावेळेस जे प्रगटीकरण देईल मी ते सांगत असते म्हटलं. तर त्यांची पुष्कळ मोठी मंडळी आहे आणि ते म्हणाले मला, नाही पुष्कळ वेळेस प्रॉब्लेम होतो, तुला सांगू का, तू पण एका चर्चची पास्टर आहे, तुझे मिस्टर पण पास्टर आहे, तर तुमच्या दोघांना पण मी एक सांगतो. ते वयाने काही मोठे आहेत नाही का, आपल्यापेक्षा माझ्यापेक्षा मोठे आहेत ते वयाने. तर ते म्हणाले, मी खूप वर्ष मिनिस्ट्रीत आहे, तुला एक सांगतो, लोकांना खुश ठेवायचं आणि सर्व गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पार पडू द्यायच्या, मंडळी सगळी चांगली टिकून राहते. आपण जर का जास्त स्ट्रिक्ट वचन सांगितलं तर लोक पळ काढतात, त्यांना आवडत नाही. लोक जर गेले तर आपल्याला कमी ऑफरिंग्स मिळतात, हे ते स्पष्ट बोलले. म्हटलं पाळक साहेब, आम्ही ऑफरिंगसाठी सेवा करत नाही, आम्ही कष्ट करतो म्हटलं. आणि दुसरी गोष्ट म्हटलं, तुमच्या या स्टेटमेंटनी माझ्या अंतःकरणात खूप वेदना झाल्या म्हटलं. ज्यांच्या ऑफरिंगचा आपण विचार करतो आपल्याला मिळावं म्हणून, त्यांना असत्याच्या ज्ञानात ठेवून त्यांनी नरकात जावं ही इच्छा आपण बाळगणारे आपण खरे सेवक आहे का म्हटलं. इनफॅक्ट ज्यांच्यापासून ऑफरिंग घेता, दानार पण दशांश घेता, त्यांना तर आवडो नाही आवडो 100% सत्यवचन सांगा, कारण त्यांच्यासाठी आपल्या अंतःकरणात ही ओढ पाहिजे की हे माझे लोक आहे, जेव्हा मी स्वर्गात जाईल मला हे तिथे दिसलेच पाहिजेत प्रभू. त्यांच्या ऑफरिंग आणि दानारपणासाठी खोटे वचन सांगू नका आणि त्यांना तुम्ही आता स्वतःचा फायदा घेऊन त्यांना नरकात पाठवू नका, नाही तर तुम्ही त्यांची भेट घ्यायला तिथंच जाताल म्हटलं. तुम्हाला आवडणार नाही मी काय बोलले ते. म्हणाले, एक काम कर, मी तुला नेक्स्ट टाइम बोलवल. म्हटलं पास्टर मला कधीच बोलवू नका, मी कधीच येणार नाही म्हटलं. नेक्स्ट टाइमचा आणि एका प्रीचिंगचा फरक नाही पडत. तुमच्या मंडळीसाठी, तुमच्यासाठी मी नक्की प्रार्थना करेल की देवाच्या सत्याच्या ज्ञानाचा प्रकाश तुमच्यावर प्रकाशावा. अनेक सेवक जे पूर्ण वेळ सेवेत आहे त्यांची सुद्धा आज हीच दैन्यावस्था आहे. आज ते मंडळीला पूर्ण सत्य सांगू न शकण्यामागचं हे एक कारण आहे, कारण ते मंडळीच्या पैसा पाण्यावरती आणि फायनान्शियली अवलंबून राहतात. मी हा विषय कधीच बोलत नाही, एवढ्या वर्ष आपल्या चर्चमध्ये हा विषय मी कधीच बोलले नाही, परंतु आपण शेवटच्या दिवसांकडे वाटचाल करतोय. मी आता प्रत्येक विषय जो आहे तो फार मोकळ्यापणाने बोलणार आहे मी प्रत्येकाच्या समोर. म्हणून हे बघा की आपण दानार्पण दशांश जिथं पेरणी करतो तिथं सत्याचं वचन मिळत आहे का याची तपासणी करा सर्वांनी. आपल्याला ते कदाचित आवडत नाही काय काय गोष्टी,
कारण ते आपल्या इच्छेच्या विरोधात असतात. पण जो व्यक्ती देवाचं वचन स्वीकारणारा असतो ना, त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं पॉझिटिव्ह असू द्या, निगेटिव्ह असू द्या, काही तत्काळ थोड्या वेळापुरतं कधी कधी आपल्याला वाटतं की असं नको होतं बोलायला, पण आपण वचनाचं मनन केलं ना, लगेच देवाचं वचन आपल्या अंतःकरणात कार्य करतं आणि आपल्याला सांगतं, नाही, तुझ्या जीवनात तू हा बदल घडव, देवाचा आत्मा बोलत आहे, तू माझ्यासाठी तयारी कर, माझं येणं जवळ झालेलं आहे. असा देवाचा आत्मा आपल्याला खात्री करून देतो. आपल्या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, माझ्या पास्टरांच्या, आमच्या अंतःकरणात हेच ओझं आहे की आपल्या सगळ्यांना एक साथ त्याच्याकडे जायचं आहे. आमची इच्छा हीच असणार आहे, जेव्हा आम्ही तिथं असू, मला प्रत्येक व्यक्ती तिथं दिसला पाहिजे. माझी इच्छा नाही, आमची इच्छा नाही की एकाने पण मिस आउट व्हावं. तुम्हाला आता वाईट वाटत असेल तरी चालेल, पण सत्याचं वचन शेवटपर्यंत घोषणा करत राहणार. तुमच्या अंतःकरणात ते टोचू द्या, होऊ द्या त्याची टोचणी, वारंवार होऊ द्या टोचणी. जीवनामध्ये आणि विचारांमध्ये कधीतरी ते बदल घडवल तुमच्या. आता जर तुम्हाला चांगलं चांगलं बोलून त्या पापांमध्येच राहा असं जर शिक्षण दिलं, तर देवाच्या वचनानुसार आम्ही त्याच्या योग्यतेचे नाही प्रियाने, आम्ही खोटे असे पाळक आहोत, आम्ही खोटं शिक्षण देणारे आहोत. आपल्याला तसं व्हायचं नाही. आपल्याला पूर्ण सत्यात चालायचं आहे. देवाचं वचन सुशिक्षण देतं इथं म्हटलेलं आहे, आणि वचनांनी पोषण करतं ते आपलं. आपली लेकरं जी असतात आपल्या घरामध्ये सुद्धा, आपण त्यांच्यावर प्रेम करतो, याचा अर्थ त्यांना आयुष्यात कधीच शिक्षा देत नाही किंवा रागावून बोलत नाही असं होत नाही. त्यांचं काहीतरी चुकलं, त्यांचं जे वयोगट असेल त्याच्यानुसार आपण कधी फटका देतो, कधी ओरडून बोलतो, कधी शिक्षा देतो, कधी त्यांना काउन्सिलिंग काहीतरी करत असतो. पण कुठलेच जे चांगले आणि देवाच्या पासून नेमलेले असे जे चांगले परमेश्वराचं भय धरणारे आई वडील आहेत ना, ते कधीच असं करणार नाही, माझा मुलगा माझी मुलगी चुकीच्या गोष्टी करतो, जाऊ दे, मरू दे, करू दे, मी त्यांना वाईट बोललो तर ते त्यांना वाटेल की माझी आई किती वाईट आहे, माझे वडील किती वाईट आहे. विचार तरी क्षणाचा येतो का अशा? आपला मुलगा आपला मुलगी चुकली तर असं वाटतं ह्याला तत्काळ आपण किती कशा पद्धतीने समजून सांगावं. प्रत्येक लेकराला हँडल करायची वेगळी पद्धत असते, प्रत्येक आईवडिलांची पद्धत वेगळी असते. कोणी बसवून शिक्षण देतात, त्यांना बसवून काउन्सिलिंग करत राहतात, कोणी शिक्षा देतात, काहीतरी अंगठे पकडून थांबा, असं करा, तसं करा, 100 वेळेस हे लिहा. टीचर्स लोक पण देतात ना शिक्षा तशासारखं. काही जण आहे ते झोडतात जरा, काही जण आहे ते रागवतात, ओरडून बोलतात, तेव्हा पण मुलं लगेच रडून ऐकतात. प्रत्येकाची वेगळी पद्धत असते, परंतु प्रत्येक जो चांगले आई वडील आहे तो योग्य गोष्टींसाठी आपल्या लेकरांना जरूर शिक्षा करतो. हे देवाच्या वचनात सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या मुलाला शिक्षा लावायला आपली काठी तू अडवू नको म्हटलेलं, आवरू नकोस ती काठी तू. तसंच आहे देवाच्या घरात सुद्धा जे नेमलेले सेवक असतात ते आई वडिलांप्रमाणे असतात. जर एखादं लेकरू काहीतरी चुकीची गोष्ट करत आहे, त्यांचं काम असतं त्याला सांगायचं. कुठल्या लेकरांना आवडत नाही आई वडिलांनी शिक्षा दिलेली त्या क्षणाला? आपण पण लेकरं होतो एका काळामध्ये, आपल्याला पण तेव्हा आवडायचं नाही ना. काय मम्मी तू सारखीच रागवती, काय डॅडी तुम्ही असं करता, किंवा बोललो नाही तरी मनात यायचं हे मलाच मारतात, हे मलाच रागवतात, कशाला, अशा गोष्टी यायच्या आपल्या मनामध्ये. परंतु आज जेव्हा आपण समाजात वावरतो, आज आपण मोठे झालो आहे, परिपक्व झालेलो आहे, आज ज्यावेळेस मी बोलत आहे त्यावेळेसच अनेक जण बसलेले तुमच्या डोळ्यांसमोरून तुमच्या मनात फ्लॅशबॅक गेला असेल की आपण कशी काहीतरी चूक केली होती, आपल्या आईनी कशी सुधारली, आपल्या वडिलांनी कशी सुधारली. त्यावेळेस ती आवडली नव्हती, पण आज आपल्या मनातून आपण त्याचे आभार मानतो त्या गोष्टींबद्दलचे. कारण समाजामध्ये आपल्याला जो मान मिळतो, तुम्ही चांगले व्यक्ती आहेत हे ते, त्यावेळेस त्याच्या मागे आई वडिलांनी लावलेले संस्कार असतात प्रियांनो. कुठला व्यक्ती स्वतःहून 100% परिपूर्ण कधीच नाही. प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडण्यामागं सर्वात मोठा वाटा आई वडिलांचा असतो. ते चांगले गुण असू द्या आणि वाईट गुण असू द्या, दोन्हीही गुण त्या व्यक्तीमध्ये राहण्यामागे सर्वात मोठा वाटा आई वडिलांचा असतो. म्हणून जे आई वडील आहेत त्यांना पण सांगेल की आपल्या लेकरांवरती त्यांना योग्य वेळी शिक्षा करा, प्रभूच्या मार्गामध्ये चालवा, आणि समाजाच्या दृष्टीने सुद्धा चांगल्या गोष्टी त्यांना नेहमी शिकवत राहा, चांगले मॅनर्स शिकवत राहा. एखाद्या ठिकाणी आपण गेलो, समजा खूप लेकरं आहे, त्याच्यामधलं एखादं लेकरू चांगलं वागत असेल
तर आपण म्हणतो ह्याला चांगले मॅनर्स आहे, हिला चांगले मॅनर्स आहे, चांगले संस्कार आहे. त्या बोलण्यामागचा अर्थ हा असतो की आई वडिलांनी चांगलं वळण लावलं, आई वडिलांनी चांगलं शिक्षण दिलेलं आहे. आत्मिकरित्या हीच गोष्ट आहे ऍप्लिकेबल. त्याचा अर्थ आपण चुकणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळेस त्याची चूक दाखवून देतो तर त्याच्यावरती प्रीती करत नाही, आपण द्वेष करतो असा होत नाही. आपली प्रीती असती म्हणूनच आपली इच्छा आहे की त्यांचा नाश होऊ नये. आपली प्रीती आहे म्हणून इच्छा आहे की यांची सुधारणूक व्हावी. आपली प्रीती आहे म्हणून आपल्याला माहिती कळतं की हे पुढे जाऊन नरकाच्या मार्गामध्ये सैतान यांना घेऊन जाईल भरकटवत. म्हणून आपल्याला इच्छा असते की नाही, यांनी या मार्गापासून परावृत्त व्हावं. म्हणून आपण वेगवेगळ्या मार्गाने त्यांना काहीतरी चांगलं सत्य असं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. येशू ख्रिस्तानी सुद्धा शास्त्री परुषी होते, त्यांच्याशी बोलताना अनेकदा त्यांना बोललेलं, अहो डोंग्यांनो, अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही काय चुना लावलेल्या कबरी, ताटवाट्या बाहेरून साफ करता, आतून घाण ठेवता, किती गोष्टी बोलल्या. याचा अर्थ येशू ख्रिस्तामध्ये प्रीती नव्हती का? होती ना. सगळ्यात जास्त प्रीती तर त्याच्यामध्ये होती. पण त्याने प्रयत्न केला, शास्त्री परुषी चुकीच्या मार्गात जात होते त्यांना सुधारण्याचा, स्वधार्मिकतेमध्ये अडकून पडले होते त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्याचा. आपण मागच्या वेळेसच एक वचन वाचलं होतं कुठल्या तरी शनिवार रविवारच्या मीटिंग मध्ये की पावलानी सुद्धा अनेसिफर आहे आणि अलेक्झांद्र होते, त्यांना सैतानाच्या हवाली केलं. का? तर त्यांचा आत्मा प्रभूच्या दिवशी तारला जावा म्हणून. म्हणजे संत पाऊल सुद्धा प्रीती न करणारा होता का? तो महान प्रेषित आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा पवित्र वचनामधला. ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की बेशिस्तपणे वागणारे जे असतात, ज्यांना शिस्त प्रियता नसते, त्यांना शिस्त लावणारी जी व्यक्ती आहे ती कठोर वाटत असते. आपल्या लहानपणाचीच आठवण करा. जे व्यक्ती सर्वात जास्त शिस्त लावणारे असतात, आपल्याला त्या लहानपणी ते व्यक्ती खूप कठोर वाटत असते. आपल्या आई वडिलांमध्ये पण जे जास्त कडक असतात, जास्त शिस्तप्रिय असतात, आपल्याला लहानपणी ते व्यक्ती जास्त कठोर वाटत असतात. बरोबर ना? परंतु त्या शिस्त लावण्यामागे सुद्धा त्यांचं एक अव्यक्त केलेलं, एक मनापासून आणि खोलवर असलेलं प्रीती आणि प्रेम असतं. ही गोष्ट समजून घ्या. प्रभूची आपल्यावरती प्रीती आहे आणि आपल्या कोणाचा नाश होऊ नये, आपल्याला स्वर्ग राज्य प्राप्ती व्हावी ही देखील त्याचीच इच्छा आहे. आणि म्हणून त्याच्या वचनातून सुद्धा त्याने आपल्यासाठी सुद्धा अनेक सुधारणुकी, अनेक असे मार्ग आणि अनेक गोष्टी करू नये याच्यासाठी बंदी घातलेली आहे, काहीतरी आज्ञा देऊन ठेवलेल्या आहेत. कारण त्याची आपल्यावर प्रीती आहे, त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याबरोबर सार्वकालिक राज्यात असावं. प्रियानो, नरक जो आहे, अग्नी सरोवर आहे, याची निर्मिती प्रभूने कुठल्याच मनुष्यासाठी केली नाही. देवाचं वचन स्पष्ट सांगतं की सैतानासाठी ती नेमणूक केलेली आहे. परंतु आपली चॉईस असती. प्रभू आपल्यावरती कधी जबरदस्ती करत नाही. पवित्र आत्मा, देवाचं वचन आपल्यावरती कुठल्या गोष्टीची जबरदस्ती करत नाही. ते क्षणोक्षणी आपल्याला सांगत असतात, वारंवार आपल्याला जाणीव करून देतात. पण निवड आपली असती. आपण जर त्या गोष्टी मला पटत नाही म्हणून दुर्लक्ष करत राहिलो किंवा त्या स्वीकारल्याच नाही तर दुर्दैवाने सरते शेवटी प्रभूची इच्छा नसताना देखील त्याला त्या सैतानाबरोबर अशा लोकांना वाटा द्यावा लागेल की ज्यांनी प्रभूची वाणी ऐकली नाही. त्याची शिस्त जी आहे ती तुच्छ मानली. म्हणून मी सांगते की शिस्त जी आहे त्याच्यावरती पण प्रेम करायला शिका. शिस्तीवर प्रेम करणारे जे असतात तेच सैनिक असतात. आपण तर सामान्य लोक आहे. तुमच्या ओळखीचं कोणीही आर्मीमध्ये असेल, सैनिक असेल ना, त्यांना एकदा तरी जरूर भेट घ्या आणि विचारा, एवढं डेंजर लाईफ असतं ना त्यांचं, एवढी शिस्त काटेकोरपणे पाळायची असती ना, शत्रूच्या सोबत युद्ध करताना सुद्धा त्यांना नियमांचं पालन करायचं असतं. माझ्या मनाने वाटल तिथं जाऊन, वाटल तिथं बॉम्ब फेका, वाटल तिथं जाऊन बंदुकीच्या गोळ्या घाला, तसं काही नसतं त्यांना. त्यांना त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत शिस्तीचं पालन करायचं असतं.
विचारा कधी कुठला सैनिक असेल तर त्याला जाऊन. आपण सुद्धा सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचे सैनिक आहोत. आपण त्याच्या युद्धामधले त्याचे वाटेकरी आहोत प्रियांनो. आपण त्याचे निवडलेले लोक आहोत. आपण शिस्तप्रिय असणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीला शिस्त आवडत नाही त्याला सैन्यातून काढून टाकण्यात येतं. आपल्या कोणावरती ही वेळ येऊ नये. याचा अर्थ काय? तो आपल्यावर प्रीती करत नाही असा होत नाही. तो आपल्यावर प्रीती करतो म्हणूनच तो आपल्याला शिस्त लावतो प्रियांनो. त्याच्या वचनातून आपल्याला वारंवार सत्य सांगत असतो. प्रत्येकाची इच्छा, ज्याला कान आहे तो ऐको. सत्य शेवटी देवाचं वचन आपल्याला सांगतं. अनीतीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर. तर काय जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरजच नाहीये. सर्वांना आज पुन्हा एकदा ख्रिस्त येशूमध्ये नम्रतेची विनंती आहे. आयाबायांच्या कहाण्या, निंदा नालस्त्या, जो धर्मनिंदकाच्या बैठकीत बसतो, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालतो, यांच्याप्रमाणे आपल्याला व्हायचं नाही. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करीतो. आयाबायांच्या कहाण्या हे ते ह्याला त्याला जमून काहीतरी पॉलिटिक्स योजना, त्याच्यातून बाहेर पडा. त्याच्या पवित्र शास्त्रात रमण्याचे दिवस आहेत. प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. वेळ वाया घालवू नका. शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर गप्पा खूप तास मारता येतात लोकांना. ह्याचं असं झालं, हिचं तसं झालं, त्याचं तसं झालं. अरे पण तुझं काय होणार आहे पुढं हे शोध घ्या आधी. महत्वाचं आहे. त्याच्यासाठी देवाचं वचन घेऊन बसा. कोणी चुकलं असेल, जाऊ द्या, मरू द्या, चुकू द्या, काही होऊ द्या, त्यांना प्रभू आणि ते बघून घेतील. प्रार्थना करा त्यांच्यासाठी की प्रभू त्यांना तू सत्याच्या आत्म्याने चालव. जे पण आहे मध्यस्थी करा त्यांच्या वतीने. त्यांच्या निगेटिव्ह गोष्टी बोलून बोलून स्वतःचं आयुष्य तुम्ही किती निगेटिव्हिटीने भरून टाकता. मला अनेक कुटुंब माहिती आहेत. आम्ही खूप वर्ष सेवा करतो म्हणून मी लहानपणापासून बघितलेलं आहे. माझे आई वडील सेवा करायचे, त्यांच्यासोबत मी जायचे. मला खूप वर्षांचा अनुभव आहे. गोष्टी पाहिलेल्या आहेत. तेव्हा कदाचित काही गोष्टी कळत नव्हत्या, पण आता विचार केल्यावरती खूप गोष्टी समजून येतात. काही कुटुंब असायचे, चर्चमधून घरी गेल्यावरती परमेश्वराचं वचन आपल्याशी काय बोललं, आज मला कसं सामर्थ्य मिळालं, आज माझी सुधारणूक झाली, आज मला उत्तेजन मिळालं, आज मला काय सामर्थ्य मिळालं, या गोष्टींबद्दल चर्चा करायची. आज अशा कुटुंबातले लोक अजूनपर्यंत सेवेत आहेत. त्यांची लेकरं सुद्धा सेवेत उभी आहेत. आणि काही कुटुंब होती ते चर्चमधून सुटल्यावर घरी गेल्यावर पास्टरांनी हा टॉन्ट अमक्याला मारला, तो टॉन्ट तमक्याला मारला, आज मला हा टॉन्ट मारला, अमकी सिस्टर तशी बघून हसली, तमक्या त्या दोघी जणी तिथं कोपऱ्यात काहीतरी कोणाबद्दल बोलत होत्या, हे दोघं जण अशी चर्चा करत होते, हिला जळवायला असा ड्रेस, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या असायच्या. माहितीये, मला माहिती आहेत अजून पण अशी कुटुंब. त्यांची लेकरं आम्ही सगळे एकत्रच असायचो अशा कुटुंबांमधली. पण ज्या कुटुंबामध्ये परमेश्वराचं गौरव आणि सर्व पॉझिटिव्ह गोष्टी बोलायचे, आज त्यांची लेकरं सुद्धा सेवेत आहे. आमच्या बरोबर सेवा करतात ती, म्हणजे आपल्या चर्चमध्ये नाही, वेगवेगळ्या ठिकाणांवर आज सेवेत ती उभे आहेत. आमचे मित्र मैत्रीण, बहीण भाऊ ख्रिस्तामध्ये. पण जे अशा प्रकारचे लोक होते, जे घरात आल्यावरती सगळ्या निगेटिव्हिटी करायचे, त्यांच्या लेकरांच्या मनावरती पण तोच परिणाम व्हायचा की चर्च म्हणजे काय फार चांगलं ठिकाण नाहीये, तिथं सगळं पॉलिटिक्स असतं, पास्टरांच्या 100% बरोबर नसतात गोष्टी, अर्ध्या गोष्टी ह्याला टोमण्या असतात, टॉन्ट असतात. ह्या अशा प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टींचा परिणाम व्हायचा. आणि हळूहळू होत अनेक मुलं जी आहेत, मुली आहेत, ते प्रभूपासून माघारी पडले. आई वडिलांच्या चुकीमुळे झालेल्या गोष्टी त्या. आज दुर्दैवाने काही लोक तर प्रभूमध्ये नाही आहेत, ते तर सोडाच, पण अजून दुर्दैवाची त्याच्यापेक्षा भयंकर ही गोष्ट आहे, काही लोकांनी विधर्म्यांशी विवाह केले, तशा प्रकाराने ते जगत आहेत जीवन. काही मुलं आहेत ते व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत. याची चूक आहे ना घरामधल्या वातावरणामध्ये सुरू झाली होती. पास्टरांचा न्याय, चर्चमधल्या लोकांचा न्याय, घरात निंदा नालस्त्या. कदाचित तुम्हाला ऐकायला हे आवडणार नाही, पण मी हे सत्य सांगते आज तुम्हाला प्रियांनो.
आमच्या डोळ्यासमोर घडलेल्या अनेक गोष्टी आहेत. आज सुद्धा माझ्या डोळ्यासमोर ह्या पॉझिटिव्ह साक्षी आणि निगेटिव्ह साक्षी दोन्ही आहेत. म्हणून मला माहिती आहे मी सतत का लोकांना जागृत करत असते. कदाचित मी असं नाही म्हणत की चर्चमधले प्रत्येक लोक 100% सत्य असतील, पण त्यांना दुर्लक्ष करा. त्यांच्या नकारात्मक गोष्टी आपण आपल्या घरात डिस्कशन करून आपल्या घरातलं वातावरण का नकारात्मक आणि वाईट करून घ्यायचं, का आपला वेळ वाया घालवायचा. आपण मागच्या मागं कोणाच्या निंदा नालस्त्या करतो, त्याच्याद्वारे त्या व्यक्तीच्या जीवनात काही बदल घडतो का. जर तुम्हाला खरंच ओझं असेल तर निंदा नालस्त्यांच्या ऐवजी प्रार्थना आणि मध्यस्थी करा त्या व्यक्तींबद्दल, कुटुंबांबद्दल, जे पण कोणी असेल त्यांच्याबद्दल. एकमेकांना बोलण्याच्या द्वारे आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा. धर्मनिंदकांच्या बैठकीत बसू नका. पापी जनांच्या मार्गात पाऊल घालू नका. कुठलाही देवाचा सेवक असू द्या, त्यांच्या विरोधामध्ये ज्या ठिकाणात बोलण्यात येतं त्या ठिकाणात उभं राहू नका. ही सर्वांना नम्रतेची विनंती आहे, कारण देवाचे जे सेवक असतात त्यांना पाचारण आणि अभिषेक परमेश्वराने केलेला असतो. हे देवाचं वचन सांगतं. आपण त्या देवाच्या निवडलेल्या व्यक्तीच्या विरोधात बोलतो म्हणजे त्याच्यावर असलेलं देवाचं पाचारण आणि देवाचा अभिषेक याच्या विरोधात बोलत असतो. हे लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला खरंच प्रॉब्लेम एखाद्याला वाटत असेल ना, तर मी तुम्हाला स्पष्ट सांगते, ज्या व्यक्तीबद्दल जो प्रॉब्लेम वाटेल स्पष्ट त्या व्यक्तीशी जाऊन बोला. सिस्टर तुम्ही असं बोलले, मला असं वाटलं. ब्रदर तुम्ही हे बोलले, मला असं वाटलं. मन की बात करू नका. माझ्या मनात जे वाटतं ते समजून घ्यायचं, समोरच्याने असंच केलं असं. सैतान अनेक वेळेस अशा गोष्टींमुळं गैरसमज पसरवतो. कुटुंबांमध्ये होतं तर या गोष्टी मंडळीमध्ये होतात, कुटुंबांमध्ये होतात. 2 नातेवाईकांचे कुटुंब असेल तर सैतान तशा गोष्टी करतो. तुम्ही आणि तुमच्या जवळपासचे नातेवाईक किंवा शेजारचे व्यक्ती प्रभूमधले तुम्ही प्रार्थना करायचं आणि देवाच्या वचनात वाढवायचं ठरवा एकत्र येऊन. नाही सैतानाने तुमच्यामध्ये गैरसमज पसरवले तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, मला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, खोटं बोलत नाही. काहीतरी गोष्ट अगं ती मला अशीच बोलली, मला ना थोडंसं ह्यांचं वेगळंच वाटतंय, जाऊ दे आपण एक काम करू, आपलं प्रार्थना ज्याने त्याने आपापल्या घरीच कराव्या. का? कारण तुम्ही एकत्र आले तर तुमच्या आत्म्याची बांधणी होणार आहे. सैतानाचं कुठलं तरी कार्य पडणार आहे. कुठंतरी तुम्ही देवाच्या वचनातून शिक्षण घेऊन एकमेकांची सुधारणूक करून तुमची बांधणी होणार आहे. त्यावेळेस सैतान अशा गोष्टी करत असतो. मंडळीमध्ये सुद्धा तीच गोष्ट असते. आपल्याला एकमेकांची बांधणी करायची असते आणि म्हणून सैतान मंडळांमध्ये, मी फक्त आपल्या मंडळीबद्दल स्पेसिफिकली नाही बोलते, मी सगळ्यांबद्दल बोलते. ज्या ज्या ठिकाणी देवाचा आत्मा कार्य करू इच्छितो त्या प्रत्येक ठिकाणी सैतान सुद्धा लोकांना त्याच्यातून बाहेर पाडायसाठी काय पण प्रयत्न करत असतो. मी त्याच्याबद्दल बोलते. आपण कोणाचं ऐकतो? आपण चर्चला जातो तेव्हा देवाचं ऐकायला जातो का आपण चर्चला सैतानाची वाणी ऐकायला जातो? हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण दर रविवारची आराधना संपल्यावर किंवा कुठलीही आराधना संपल्यावर कुठल्याही सेवकाची कुठलीही सभा अटेंड केल्यावरती ज्या वेळेस आपल्या घरी येतो त्यावेळेस आपण काय चर्चा करतो याच्यावर नियंत्रण ठेवायला शिका. मी सत्य बोलत आहे, मी प्रॅक्टिकल बोलत आहे. हे कोणीच बोलणार नाही तुम्हाला, हे कोणी सांगणार पण नाही. पण मला काय फक्त एंटरटेन करायला आवडत नाही, मला सत्य बोलायला आवडतं. ही जरी छोटी वाटणारी गोष्ट आहे तरी फार काळासाठी जर ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं ना तर अनेक घरं आत्म्यातून आणि देवाच्या प्रार्थनेमधून पडलेले मी पाहिलेले. अनेक घरांमधले लोक आत्मिकरित्या बांधणी करायला शिका. देवाचे जे वचन आहे ते विश्वसनीय आहे आणि पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवणं आणि त्याच्या वचनाचा पूर्णपणे स्वीकार करणं, आदरयुक्त भीतीने त्याच्या समोर सादर होणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. 1 योहान 5:13. आता फास्ट थोडं. 1 योहान 5:13. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, हे तुम्हास कळावे म्हणून मी हे तुम्हास लिहिले आहे. या ठिकाणामध्ये योहानाचं जे पत्र आहे, योहानाने लिहिलेलं आहे. हे पत्र त्यांनी का लिहिलेले आहे
ह्याच्याबद्दल तो सांगत आहे की त्यांनी का लिहिलं की देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हास कळावे. देवाचं जे वचन आहे ते लिहिण्यामागचा उद्देश काय आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे की त्याचा जो पुत्र आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, याच्यावरती आपण जो विश्वास ठेवतो त्याच्या नावावरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला फक्त सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावरती विश्वास ठेवत नाही त्या कोणाला सार्वकालिक जीवन प्राप्त होत नाही, हा देखील ह्याचा अर्थ आहे. परंतु आज प्रभूची स्तुती असो, आपण सर्वजण तो देवाचा जो पुत्र आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो पुनरुत्थानाचं प्रथम फळ आहे, आज आपण त्याच्या नावावरती विश्वास ठेवतो आणि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की देवाचं वचन आपल्याला ह्याच्यासाठी लिहिलेलं आहे की त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा, त्याच्या वचनानुसार चालावं आणि आपल्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे अशी फार मोठी आशा आणि अशी फार मोठी खात्री त्याच्या जिवंत वचनातून आज आपल्याला तो देत आहे. बघा किती अद्भुत आहे त्याचं वचन. त्याचं वचन कधीच ढळत नाही प्रियांनो, कधी खोटं ठरत नाही त्याचं वचन, तर ते पूर्णपणे सत्य आहे. मत्तई 24:35 आपण वाचूयात. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. माझ्या अतिशय आवडीचं हे वचन आहे. बघा, आकाश पण नाहीसं होईल, पृथ्वी पण नाहीशी होईल. प्रगटीकरणामध्ये होणार आहे ती गोष्ट, माहिती आहे ना तुम्हाला. नवीन आकाश होणार आहे, नवीन पृथ्वी होणार आहे, सर्व गोष्टी नव्या होणार आहे, पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. म्हणजे त्याची जी वचनं आहे ही सार्वकालिक आहेत. प्रगटीकरणाचा काळ संपला, नवीन आकाश नवीन पृथ्वी जरी झाली तरीही त्याची वचनं बदलणार नाही, ती सर्व काळ टिकतील असं देवाचं वचन सांगतं. आणि त्याची जी वचनं आहे, मत्तईमध्ये कोण बोलत आहे? प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. तो जुन्या कराराबद्दल बोलत आहे, नवीन कराराबद्दल, दोन्ही गोष्टींबद्दल आपण आज शिकत आहोत, बोलत आहोत. जे उत्पत्ती ते प्रगटीकरण संपूर्ण पवित्र शास्त्र आहे, ही सगळी देवाची वचनं आहे. हे तर सत्य तुम्ही लक्षात ठेवता. ही सर्व देवाची जर वचनं आहे तर आकाश आणि पृथ्वी नाहीशी झाली तरीही त्याच्यातलं एकही वचन नाहीसं होणार नाही, हे देवाचं वचन स्वतः सांगतं आपल्याला. म्हणजे जुना करार पण नाहीसा होत नाही, नवीन करार पण नाहीसा होणार नाही. ही गोष्ट समजून घ्या. अज्ञानामधून बाहेर पडण्याचे हे दिवस आहेत. सर्व गोष्टी नाहीशा होतील. का देवाचं वचन नाहीसं होणार नाही? कारण जे देव जसा सार्वकालिक आहे, देवाचं वचन म्हणजे देव स्वतः आहे, शब्द देही झालेला आहे. शब्द देवाचा होता, शब्द देव होता आणि तोच शब्द देही झालेला आहे. आणि म्हणून देव जसा सार्वकालिक आहे, त्याचा कधीच अंत होत नाही, तसा त्याच्या वचनाचा देखील कधीच अंत होत नाही. म्हणून पवित्र शास्त्रातलं कुठलंच वचन अजूनपर्यंत संपलं किंवा अंत झालेलं नाही. तो प्रत्येक जिवंत शब्द हा सार्वकालिक आहे. जो व्यक्ती त्या सार्वकालिक शब्दाचा स्वीकार करतो त्याला ते सार्वकालिक जीवन विश्वासाच्या द्वारे प्राप्त होतं. विश्वास सुद्धा ऐकण्याने आणि देवाचं वचन ऐकण्याने प्राप्त होतो असं देवाचं वचन सांगतं. आणि त्या विश्वासाच्या द्वारे आपण त्याचे सार्वकालिक असं जीवन प्राप्त होतं. मगाशीच वचन वाचलं. त्याचं वचन जे आहे ते अनंतकालिक आहे, ते सार्वकालिक आहे. प्रियांनो, एक गोष्ट समजून घ्या. देवाच्या वचनात वचनांमध्ये भेदभाव केलेला नाही. जुना करार आणि नवीन करार हे जे दोन भाग आहेत हे ट्रान्सलेशनच्या दृष्टीने करण्यात आलेले आहे, हे स्पष्ट समजून घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदरचा काळ आणि त्याचा जन्म झाल्याच्या नंतरचा काळ, याच्यामध्ये खूप फरक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, इस्रायल दरवेळेस वेगवेगळ्या गुलामगिरीत होते. अगोदरचा जो जुना करार आहे, जे इस्रायलाचे राजे आणि तो काळ जो होता तिथपर्यंतचा जो काळ, संदेश त्यांचा काळ, त्यावेळेस ते पूर्णपणे हिब्रू लँग्वेजवरतीच अवलंबून होते. म्हणून ते सर्व 100% हिब्रू लँग्वेजमध्ये लिहिण्यात आले. परंतु नंतर
जो 400 वर्षांचा मलाकीच्या पुस्तकाच्या नंतरचा जो 400 वर्षांचा शांततेचा काळ आहे आणि त्याच्यानंतर इस्रायल रोमच्या गुलामगिरीमध्ये आहे. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. नवीन करारामध्ये इस्रायल लोक परत गुलामगिरीतच आहे, रोमी लोकांची सत्ता होती. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी बायबल वाचा, तुम्हाला कळेल हे चांगल्या पद्धतीने. आणि त्यावेळेस ते इतके त्यांच्या सत्तेच्या अधीन होते आणि त्यावेळेस अनेक गोष्टी घडल्या होत्या. मी बायबल हिस्ट्री शिकवली, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी शिकवल्या. त्यामुळं त्यावेळेस जी लिखाणाची भाषा आहे ती ग्रीक, अरेमिक अशा लँग्वेजेस झाल्या होत्या आणि म्हणून त्या भाषेमध्ये ते लिहिण्यात आलं. याचा अर्थ काय, प्रभू येशू ख्रिस्त आणि त्या काळातले लोक ग्रीक भाषेत बोलत होते असा होत नाही, तो लिखाणाची भाषा होती ती. हे समजून घ्या. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या देशात, साधं उदाहरण घ्या, आपल्या देशात इतक्या लँग्वेजेस आहे. प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा जरी म्हटलं तरी पण प्रत्येक मैलावरती भाषा बदलते असं म्हणतात, प्रत्येक गावात भाषा बदलते. आपल्या महाराष्ट्राचं साधं उदाहरण घ्या, जर पुण्यामधली भाषा पाहिली तर वेगळी आहे, मुंबईमध्ये थोडी वेगळी बदलते, आणखी वेगवेगळ्या ठिकाणी लातूरला जा, अमरावतीला जा, बारामतीला जा, प्रत्येक ठिकाणी अहमदनगरला जा, प्रत्येक ठिकाणी भाषेमध्ये बदल होतो. परंतु आपल्या देशाची भाषा कुठली आहे, राष्ट्रभाषा हिंदी आहे. राष्ट्रभाषा हिंदी आहे, बरोबर ना. थोडं नागरिक शास्त्र शिकवते ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी. आणि म्हणून जे सरकारचे जे नियम असतात ते जास्ती करून हिंदीमध्ये रिलीज होतात, सेंट्रल गव्हर्नमेंटचे, कारण ती राष्ट्रभाषा आहे, आपल्या देशाची भाषा आहे. याचा अर्थ मराठी इम्पॉर्टंट नाही असा होत नाही. आणि राष्ट्रभाषा हिंदी आहे म्हणून आपण घरात एकमेकांशी हिंदीत बोलतो का, नाही बोलत. राजकीय जे काम आहे ते हिंदी भाषेत होतं, पण आपल्याला स्वातंत्र्य आहे आपल्या भाषेत बोलण्याचं. नवीन करारात सेम गोष्ट आहे. हिब्रू त्यांची लँग्वेज आहे, ते बोलत त्याच भाषेत होते, पण त्यांची लिखाणाची जी राजभाषा होती त्या भाषेमुळं त्यांनी त्या भाषेमध्ये लिहिण्यात आल्या त्या गोष्टी, स्क्रिप्ट. आणि म्हणून नवीन करार ग्रीक आणि काही जो पार्ट आहे तो अरेमिक लँग्वेजमध्ये लिहिण्यात आला. फक्त हा डिफरन्स आहे, पण देवाच्या दृष्टीने संपूर्ण पवित्र शास्त्र एक आहे. ट्रान्सलेशनच्या दृष्टीने त्याचे 2 भाग हे लोकांच्या द्वारे करण्यात आलेले आहे. प्लीज समजून घ्या. म्हणून आपण ज्यावेळेस देवाचं वचन बोलतो ते उत्पत्ती ते प्रगटीकरण संपूर्ण जे आहे पवित्र शास्त्र, त्याला पवित्र शास्त्र आणि देवाचं वचन म्हणतात. जुना करार, नवीन करार हे मनुष्याच्या सोयीनुसार ठेवण्यात आलेली नावं आहेत. असो तरी आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु परमेश्वराचं वचन हे कधीच नाहीसं होणार नाही. आपण संपवत असताना एक शेवटचं वचन वाचू, स्तोत्रसंहिता 138 आणि याचं दुसरं वचन वाचूया. खूप इम्पॉर्टंट वचन आहे. स्तोत्रकर्ता दाविदाचं स्तोत्र आहे 138 आणि तो खूप सुंदर बोलत आहे त्या ठिकाणामध्ये. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. ज्या सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ जे नाव आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. आणि देवाचं वचन सांगतं की त्याच्या नावापेक्षाही श्रेष्ठ, त्याची थोरवी वाढवण्यात आलेलं त्याचं वचन आहे. देवाचं प्रिय वचन आहे. त्याचं देव म्हणजेच वचन आणि वचन म्हणजेच देव आहे आज आपल्यासाठी प्रियाने. त्याच्या नावाहून त्यांनी त्याच्या वचनाची थोरवी वाढवलेली आहे. त्याच्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे ते त्याच्या वचनाद्वारे प्रगट झालेलं आहे. त्याच्या नावामध्ये जे तारण आहे ते त्याच्या वचनातून प्रगट झालेलं आहे. त्याच्या नावात जे सामर्थ्य आहे ते वचनातून प्रगट झालेलं आहे. त्याच्या नावामध्ये जी सुटका आहे ती वचनात प्रगट झालेली आहे. त्याच्या नावात जे सार्वकालिक जीवन आहे ते वचनात प्रगट झालेलं आहे. त्याच्या नावामध्ये जे आरोग्य आहे, जे आशीर्वाद आहे ते त्याच्या वचनामध्ये प्रगट झालेले आहे. त्याच्या नावामुळं आपल्याला प्राप्त होणारे सर्व स्वर्गीय आशीर्वाद, आपलं जे वारिसपत्र आहे स्वर्गाचं ते सुद्धा त्याच्या वचनातच लिहून ठेवण्यात आलेलं आहे प्रियांनो. हालेलुया. स्वर्गामध्ये जर जायचं, एखादी व्यक्ती आहे
त्यांचं वारीसपत्र लिहिण्यात येतं. त्यांच्याकडं खूप सारी प्रॉपर्टी असते, बरोबर. विल नाही का आपण म्हणतो, विल लिहिण्यात येतं, इंग्लिशमध्ये विल म्हणतो. वारीसपत्र, इच्छापत्र लिहिण्यात येतं त्यांचं, की माझ्या मृत्यूनंतर अमक्या व्यक्तीला हे द्या, तमक्या व्यक्तीला घर द्या, ह्याला शेत द्या, ह्याला गाड्या द्या, जे पण असेल नसेल ते सर्व. आणि मग काय होतं बरं, त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जे ॲडव्होकेट आहे आणि कोर्ट आहे तिथं आपण ते मृत्यूपत्र दाखल करत असतो. आणि त्यानंतर त्या मृत्यूपत्राच्या नुसार मला जे काही प्राप्त झालेला असतो त्या प्रॉपर्टीचा हिस्सा तो मला मिळत असतो. ज्याच्यासाठी जे जे लिहून ठेवण्यात आलेलं आहे त्या प्रत्येकाला ते प्राप्त होत असतं त्या विलनुसार. पण त्या कोर्टामध्ये ते प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला ते विल जे आहे, जे इच्छापत्र आहे, जे मृत्यूपत्र, वारीसपत्र आहे, त्याची कॉपी दाखल करावीच लागते. त्याच्याशिवाय काय ते प्राप्त होत नाही. माझे वडील समजा वारले आणि मग आमच्या प्रॉपर्टीवरती आम्हाला नाव लावायचं होतं, माझ्या मम्मीचं, माझ्या भावांचं, माझं. मग आम्ही, ते माझे वडील आहेत किंवा माझ्या मम्मीचे ते हजबंड होते, त्याच्यासाठी तिचं मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागलं आम्हाला, आमचे जन्माचे दाखले आणि बाकीच्या गोष्टी द्याव्या लागल्या. हे सर्व जे कागदपत्र आहेत ते आम्ही कोर्टामध्ये जाऊन दाखल केले. आणि मग तिथं कोर्टाने त्याची सत्यता पडताळून पाहिल्यावरती मग आम्हाला त्यांनी लेखी निर्णय दिला की हे ह्यांचे खरे वारीस आहेत म्हणून. मग आम्ही तो कोर्टाचा निर्णय जाऊन तिथं दिला आणि मग ते जे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स असतात त्याच्यावरती त्यांचं नाव जाऊन मग आमच्या सगळ्यांची, चौघांची नावं लिहिण्यात आली आमच्या प्रॉपर्टीवरती. कारण आम्हाला तिथं प्रूफ करावं लागलं. फक्त जाऊन मी त्यांची बायको आणि मी त्यांची मुलगी आहे तर कोर्टाने आकलून दिलं असतं. आम्हाला डॉक्युमेंट्स द्यावेच लागले तिथं. तसंच आहे, जेव्हा आपण स्वर्गात जाणार आहे त्या स्वर्गाचे आपल्याला वारीस करण्यात आलेला आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, हे प्रूफ करायला आपल्याला तिथे डॉक्युमेंट्स द्यायचे आहे. ते डॉक्युमेंट्स देवाचं वचन आहे. ते वचन मी माझ्या जीवनात किती प्रमाणात पूर्णत्वास आणलं, किती प्रमाणात त्याच्या आज्ञांचं पालन केलं, किती प्रमाणात त्याचा स्वीकार केला, याची सत्यता तिथं पडताळून पाहण्यात येईल आणि मग आपल्याला प्रवेश दिला जाईल किंवा नाकारला जाईल. जे कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करणार नाही त्यांच्याकडं हे पत्रच नाही प्रियांनो, वारीस पत्रच नाही. दुर्दैवाने अशा लोकांना तिथं प्रवेशच मिळणार नाही. ज्याला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही त्याला कुठं मिळेल हे सांगणंच नाहीये, प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि म्हणून आपल्याला जर तिथं स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश तर घ्यायचाच आहे. प्रवेश ऑलरेडी सगळ्यांना मिळालेला आहे कारण प्रत्येकाने तारणारा म्हणून स्वीकार केलाय. मग आता काय पुढं, मी तुम्हासाठी जागा तयार कराव्या जातो. माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहे, नसत्या तर मी सांगितल्या असत्या. आपल्या प्रत्येकासाठी तो घर बनवायला जातोय. त्याची जर का आता आपल्याला तिथं जाऊन क्लेम करायचंय की हे माझं घर आहे, माझ्या प्रभूंनी बनवलेलं आहे माझ्यासाठी, तर हे 7-12 आणि अजून जितक्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या घराच्या, त्या सगळ्या त्याच्या वचनात आहे. ते घेऊन जा, नाही तर काय त्या घराचा ताबा मिळणार नाही. ते प्राप्त करायचं आहे तर देवाचं वचन हे संपूर्णपणे कायदेशीर जे डॉक्युमेंट्स आहे, जे प्रमाणपत्र आहे, हे देवाचं वचन आहे. त्याने स्वतःची तयारी करून घ्या. त्या नावापेक्षाही त्याने त्याच्या वचनाची थोरवी ही वाढवलेली आहे. प्रभू तुम्हा सर्वांस आशीर्वाद देव. आज त्याच्या वचनाचं सत्य आहे आपल्या जीवनामध्ये पेरलं जावं, आपण त्याचा स्वीकार करावा, आपण त्याच्या मार्गात चालण्याची, त्याच्या वचनानुसार आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडण्याचा आज निर्णय घ्यावा. हे देवाचा आत्मा प्रत्येकाला चालू. यावेळेस मम्मी आपल्यासाठी शेवटची प्रार्थना करू.